नमस्कार मित्रांनो, मी पल्ले सर, संचालक पल्ले सायन्स अकॅडमी उदगीर. पल्ले सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस. We consume different food items in our daily life, and these food items are of three types: acidic, basic and neutral. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक पदार्थ खातो. काही पदार्थ हे ऍसिडिक असतात, काही बेसिक असतात आणि काही न्यूट्रल असतात. Some substances are sweet in taste, some are sour, some are bitter and some are salty. The substances which are sour in taste due to presence of a typical substance, that substance is called as acid. काही पदार्थ हे चवीला आंबट असतात. हे आंबटपणा त्या पदार्थामध्ये एका ठराविक सबस्टन्स मुळे असतं आणि त्या सबस्टन्सला आपण ऍसिड असे म्हणतो. And acids which are present in a foodstuff are called as organic acid. जे ऍसिड खाद्य पदार्थामध्ये आढळतात त्या ऍसिड्सला आपण ऑर्गॅनिक ऍसिड्स असे म्हणतो. And organic acids are weak in nature. Organic acids are weak in nature. They do not cause any harm to our body. For example, acids present in tomato, lemon, tamarind, etc. जे ऍसिड हे टोमॅटो मध्ये प्रेझेंट असतं ते ऑर्गॅनिक ऍसिड असतं. जसे की त्याचं एक्झाम्पल आहे ऑक्झॅलिक ऍसिड. टॅमॅरिंड मध्ये टार्टारिक ऍसिड असतं. तसेच लेमन मध्ये सिट्रिक ऍसिड असतं. असे असंख्य असे एक्झाम्पल्स आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये खात असतो आणि त्या पदार्थामध्ये ऍसिड असल्याने ते चवीला आंबट असतात. ऍसिड्स आर सोल्युबल इन वॉटर. Acids are soluble in water and they are corrosive in nature. Some acids are strong in nature and those acids are called as mineral acids. काही ऍसिड हे स्ट्रॉंग असतात आणि त्या स्ट्रॉंग ऍसिड्सला आपण मिनरल ऍसिड्स असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहेत. हे सल्फ्युरिक ऍसिड आहे, हे नायट्रिक ऍसिड आणि हे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे स्ट्रॉंग ऍसिड्स असतात. अँड द स्किन गेट्स बर्न्ड. द स्किन गेट्स बर्न्ड व्हेन the concentrated solution of these acids fall on skin. जर समजा त्वचेवरती हे ऍसिड पडलं तर त्वचा जळते कारण की हे स्ट्रॉंग असतात. अँड द बेसिस, नेक्स्ट वी विल सी द बेसिस. बेसिस आर बिटर इन टेस्ट अँड स्लिपरी टू टच. जे बेसिस असतात हे चवीला कडवट असतात किंवा तुरट असतात आणि बेसिस हे पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. बेसिस डिझॉल्व्ह इन वॉटर अँड बेसिस विच डिझॉल्व्ह इन वॉटर दे आर कॉल्ड ॲज अल्कली. जे बेसिस पाण्यामध्ये विरघळतात त्या बेसिसला अल्कली असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड अँड कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे पाण्यामध्ये विरघळतात आणि हे विरघळल्यामुळे जे प्रोडक्ट तयार होतं त्याला आपण अल्कली असे म्हणतो. तर आता बघणार आहोत आपण प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड. सो ऍसिड्स आर सोर इन टेस्ट. ऍसिड्स हे चवीला आंबट असतात. अँड ऍसिड्स डिझॉल्व्ह इन वॉटर अँड प्रोड्यूस H पॉझिटिव्ह आयॉन्स. The acids dissolve in water and produce H positive ions as a main constituent. And when acids react with metals, they release hydrogen gas. Here, this is the reaction. This is the sodium metal. When the sodium metal reacts with hydrochloric acid, it forms sodium chloride and release hydrogen gas. जेव्हा ऍसिड्स हे मेटल सोबत रिॲक्ट करतात त्यावेळी मेटल सॉल्ट तयार होतं आणि हायड्रोजन गॅस बाहेर पडतं. तसेच when the acids react with carbonates of metals or bicarbonates of metals, they produces carbon dioxide gas.
दे रिलीजेस कार्बन डायऑक्साइड गॅस अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. जेव्हा हे ऍसिड्स मेटल कार्बोनेट किंवा मेटल बाय कार्बोनेट सोबत रिॲक्ट होतात तेव्हा क्षार, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड तयार करतात. हे कार्बन डायऑक्साइड गॅस जे आहे बाहेर पडतं. अँड देन द ब्ल्यू लिटमस चेंजेस टू रेड. आणि जे ब्ल्यू लिटमस आहे ते लाल बनतं. जेव्हा आपण ऍसिडला ब्ल्यू लिटमस पेपर सोबत ट्रीट करतो त्यावेळी ते ब्ल्यू लिटमस पेपर लाल मध्ये कन्वर्ट होतं. तर हे झाले प्रॉपर्टीज ऑफ ऍसिड्स. यानंतर आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ बेसेस अँड युजेस ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आपण युजेस बघणार आहोत व तसेच प्रॉपर्टीज ऑफ बेसेस. फर्स्ट प्रॉपर्टी, द बेसेस आर बिटर इन टेस्ट. बेसेस आर बिटर इन टेस्ट. दे आर स्लिपरी टू टच. And next, bases dissolve in water forming alkali. Some bases dissolve in water forming alkali. And the bases which dissolve in water and produces OH negative ions. OH negative ions. जे बेसेस पाण्यामध्ये विरघळतात त्यांना अल्कली म्हणतात आणि बेसेस पाण्यामध्ये विरघळल्यानंतर OH निगेटिव्ह आयन्स तयार करतात. म्हणून OH निगेटिव्ह आयन हे त्यांचं मुख्य घटक आहे जे पाण्यामध्ये विरघळल्यानंतर तयार होतं. त्याच्यानंतर जे रेड लिटमस पेपर आहे ते ब्ल्यू कलर मध्ये कन्वर्ट होतं. द रेड लिटमस पेपर कन्वर्ट्स इनटू ब्ल्यू. तर हे प्रॉपर्टीज आहेत बेसेसचे. तर आता बघूया आपण युजेस ऑफ ऍसिड्स. युजेस ऑफ ऍसिड्स. ऍसिडचे कोणकोणते उपयोग आहेत आता बघणार आहोत आपण युजेस ऑफ ऍसिड्स. ऍसिड्स आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. ऍसिडचा वापर हे वेगवेगळ्या प्रकारचे खत निर्माण करण्यासाठी करतात. दुसरे यूज आहे ऍसिड्स आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स, ऑइल प्युरिफिकेशन, मेडिसिन्स, डाईज अँड पेंट्स. फटाके बनवण्यासाठी, ऑइल प्युरिफिकेशन करण्यासाठी, औषध बनवण्यासाठी, डाय तयार करण्यासाठी व तसेच पेंट, वेगवेगळ्या प्रकारचे पेंट, रंग बनवण्यासाठी सुद्धा ऍसिडचा वापर केला जातो. ऍसिड्स आर ऑल्सो युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोराइड सॉल्ट्स. डिफरंट टाइप्स ऑफ क्लोराइड सॉल्ट्स बनवण्यासाठी सुद्धा ऍसिडचा वापर केला जातो. जसे की हे कॉमन सॉल्ट आहे सोडियम क्लोराइड, मॅग्नेशियम क्लोराइड, कॅल्शियम क्लोराइड एटसेट्रा. तर अशा प्रकारचे क्लोराइड सॉल्ट्स बनवण्यासाठी ऍसिडचा वापर केला जातो. ऍसिड्स आर ऑल्सो युज्ड इन बॅटरीज. बॅटरीज मध्ये ऍसिडचा वापर केला जातो. जे आपण घरामध्ये इन्व्हर्टरचा वापर करतो आणि त्या इन्व्हर्टर सोबत बॅटरी असतात, त्या बॅटरीमध्ये ऍसिड असतं आणि त्या ऍसिडचा वापर बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, ऍसिड्स आर ऑल्सो युज्ड टू स्टेरिलाइज द वॉटर. ऍसिडचा वापर हे पाण्यामध्ये असलेले जर्म्स त्यांना मारण्यासाठी केला जातो. अँड ऑल्सो ऍसिड्स आर युज्ड फॉर मेकिंग व्हाईट पेपर फ्रॉम द वूड पल्प. जे पल्प असतं, वूड पल्प, जे लाकडाच्या लादी असतात, त्या लादींपासून व्हाईट पेपर, पांढरे पेपर तयार करण्यासाठी ऍसिडचा वापर केला जातो. तर हे आहेत युजेस ऑफ ऍसिड्स. यानंतर आपण बघणार आहोत इंडिकेटर्स. व्हॉट आर द इंडिकेटर्स? Some natural substances and also the man-made substances are used to recognize the acids and bases. बेसेस आणि ऍसिड्स ओळखण्यासाठी जे कृत्रिम पदार्थ व तसेच नैसर्गिक पदार्थ वापरतात त्यांना इंडिकेटर्स असे म्हणतात. As we know that the testing acid or base is a very harmful because acids and bases are inflammatory. They are inflammatory in their concentrated state or in their concentrated nature. म्हणून आपण ह्या इंडिकेटरचा वापर करतो. कोणतेही ऍसिड किंवा बेसेस टेस्ट करणं हे खूप घातक असतं किंवा त्यांचे वेपर सुद्धा इनहेल करणं हे घातक असतं. म्हणून आपण
त्यांचं म्हणजे त्यांना टेस्ट करण्यासाठी, ते चेक करण्यासाठी लिटमस किंवा दुसऱ्या प्रकारचे इंडिकेटरचा वापर करतो. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इंडिकेटर्स सच ॲज सिंथेटिक इंडिकेटर, natural indicator, after that olfactory indicator, universal indicator. So these are the 4 different types of indicators which are used for identifying the acids or bases. Acids आणि bases आयडेंटिफाय करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इंडिकेटरचा वापर करतो, जसे की नॅचरल इंडिकेटर्स. Natural indicator means the natural substance which is used to identify the acid and base called as natural indicators. And natural indicators are such as rose, hibiscus, radish, red cabbage, tomato, turmeric, etc. So these substances are used to identify acids and bases. Next, the synthetic indicators. Synthetic indicators. Synthetic indicators म्हणजे काय? The chemical substances used for identifying the acids or bases called as synthetic indicators. किंवा असं म्हणू शकतो आपण, जे सबस्टन्सेस लॅबोरेटरीमध्ये तयार करून ऍसिड आणि बेसेस ओळखण्यासाठी वापरतात, त्या सबस्टन्सेसला सिंथेटिक इंडिकेटर्स असे म्हणतात. द केमिकल सबस्टन्सेस विच आर युज्ड टू आयडेंटिफाय द ऍसिड्स अँड बेसेस आर कॉल्ड एज अ सिंथेटिक इंडिकेटर्स. फॉर एक्झाम्पल, फिनोल्फथॅलीन, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड. So these are the examples of synthetic indicators. आणि आपल्याला माहिती आहे फिनोल्फथॅलीन हे लॅबोरेटरीमध्ये तयार केलं जातं. फिनोल्फथॅलीनचं रंग हे कलरलेस असतं, रंगहीन असते. बट इट चेंजेस इट्स कलर इन बेस. इट बिकम्स पिंक इन बेस अँड रिमेन्स कलरलेस इन ऍसिड. फिनोल्फथॅलीनचं रंग हे पिंक होऊन जातं बेसिस मध्ये आणि ऍसिड मध्ये हे रंगहीनच असतं. याच्यानंतर आपण बघणार आहोत ऑल्फॅक्टरी इंडिकेटर. ऑल्फॅक्टरी इंडिकेटर म्हणजे काय? द सबस्टन्स विच चेंजेस इट्स ऑर्डर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेस, इट इज कॉल्ड ॲज ऑल्फॅक्टरी इंडिकेटर. जे सबस्टन्स स्वतःच गंध बदलतं, स्वतःच ऑर्डर चेंज करतं ऍसिड किंवा बेसिस मध्ये, त्या सबस्टन्सला आपण ऑल्फॅक्टरी इंडिकेटर असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल, युकॅलिप्टस ऑइल, निलगिरीचं तेल, हे ऑल्फॅक्टरी इंडिकेटर एक्झाम्पल आहे. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत युजेस ऑफ बेसेस. बेसेस आर सच ॲज सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, अमोनियम हायड्रॉक्साइड. तर हे सगळे बेसेस आहेत. बेसेस आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ डिफरंट प्रोडक्ट्स. फॉर एक्झाम्पल, सोडियम हायड्रॉक्साइड इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ वॉशिंग सोप. वॉशिंग सोप बनवण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साइडचा वापर केला जातो. अँड पोटॅशियम हायड्रॉक्साइड इज युज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सोप और शॅम्पू. शॅम्पू किंवा सोप बनवण्यासाठी पोटॅशियम हायड्रॉक्साइडचा वापर केला जातो. दिस इज द पोटॅशियम हायड्रॉक्साइड. पोटॅशियम हायड्रॉक्साइड इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ शॅम्पू और सोप. थर्ड use of base is calcium hydroxide. Calcium hydroxide is also known as lime water, and that lime water is used for the production of lime. Fourth, that is the magnesium hydroxide. Magnesium hydroxide is also known as milk of magnesia. Magnesium hydroxide ला milk of magnesia ही असं म्हणतात. ते अँटासिड म्हणून वापरतात. मिल्क ऑफ मॅग्नेशिया इज युज्ड ॲज अँटासिड. जेव्हा आपल्याला स्टमक ऍसिडिटी होते, पित्त होतं, पित्त कमी करण्यासाठी मॅग्नेशियम हायड्रॉक्साइडचा वापर करतात. व तसेच अमोनियम हायड्रॉक्साइड. अमोनियम हायड्रॉक्साइड इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. अमोनियम हायड्रॉक्साइडचा वापर हे खत निर्मितीसाठी केला जातो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
कमेंट करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.